संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बारामतीमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बारामतीमध्ये निषेध मोर्चा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासह धनंजय मुंडेंना सहारोपी करण्याची आंदोलकांची मागणी। देशमुख कुटुंबियांसह सर्व धर्मीयांचा या मोर्चात सहभाग। तुमच्या पक्षामधील एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्यांना पाठीशी घालू नका, माझ्या वडिलांना न्याय द्या। वैभवी देशमुखची अजित पवारांसह बारामतीमधील आमदारांना विनंती। बारामतीच्या निषेध मोर्चामध्ये युगेंद्र पवार देखील सहभागी। देशमुखांच्या हत्येमध्ये दोषी असतील तर धनंजय मुंडेंना देखील सहारोपी करा, युगेंद्र पवार यांची मागणी। बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा दुसरा दिवस। मसाजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा, बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद, आरोपींची पाठराखण करणाऱ्यांना सहारोपी करण्याची मागणी। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सांगोल्यामध्ये कडकडीत बंद, खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना तातडीनं फाशी द्या, सर्वपक्षीय तसंच सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध। धनंजय मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची देखील मागणी। सतीश उर्फ खोक्या भोसले हरणाची शिकार करून मटण सुरेश धस यांना नेऊन द्यायचा असं लोक सांगतात। 5 ते 10 वर्ष तो अशा प्रकारे शिकार करायचा। खोक्या अजून फरार आहे, त्याच्यावर सुरेश धसांचा हात आहे, टीपी मुंडेंचा आरोप। सतीश भोसलेला अटक न झाल्यानं आज बीडमधील शिरूर कासार बंद। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्यापही अटक नाही। बीड मारहाण प्रकरणामध्ये राजकीय अभय असण्याची शक्यता। खोक्या भोसलेवरून मेहबूब शेख यांचा धसांवर निशाणा।